मेंटेनन्स स्टडी चार्ट बघितला. आता ॲक्च्युली मेंटेनन्स आहे काय? मेंटेनन्स मध्ये मेंटेन शब्द आहे, त्याविषयी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मेंटेन याचा मराठी अर्थ सुस्थितीत ठेवणं. मग आपल्याला मेंटेनन्स कशाचा करायचा आहे? मशीनचा, इक्विपमेंटचा, टूल्सचा आहे ना. मग त्या मेंटेन ठेवणं म्हणजेच त्याचं मेंटेनन्स, किंवा त्या रिपेअर करणं, त्याच्यातला बिघाड दुरुस्त करणं, ट्रबल शूट करणं म्हणजे मेंटेनन्स. दोन गोष्टी आहेत. इक्विपमेंट सुस्थितीत ठेवणं, मेंटेन ठेवणं, इट्स कॉल्ड मेंटेनन्स. आणि बिघाड झाला तर ती दुरुस्त करणं आणि तिची स्थिती सुधारणं किंवा वर्किंगमध्ये आणणं, इट्स कॉल्ड अगेन मेंटेनन्स. पण ह्या दोन मध्ये मेंटेन जो शब्द आहे तो जर तुमचा पॉवरफुल असेल तर दुसरा जो मेंटेनन्स आहे त्याची लवकर गरज पडणार नाही. पडेल का? तुम्ही प्रॉपर जर काळजी घेताय तर बिघाड होईल का? की लवकर बिघाड होईल का? नाही. म्हणून मेंटेनन्स मध्ये मेंटेन या शब्दाकडे जास्त लक्ष द्यायचं. काय मेंटेन करावं लागतं आणि कसं मेंटेन करावं लागतं. साधं उदाहरण घ्या. आपण रोज व्यायाम करतो, चांगलं चांगलं जेवण घेतो, दूध घेतो, अंडी खातो, है ना, फ्रेश हवेत राहतो. हे झालं मेंटेन. आणि आपले वजन एवढं आहे, तब्येत अशी आहे, हाईट अशी आहे, हे झालं मेंटेन. मी एवढ्या वर्ष मला याच्या ग्राफमध्येच ठेवलेला आहे. तर तो लवकर आजारी पडेल का? म्हणजे हा मेंटेनन्स मधला मेंटेनवर जर मी काम केलं तर ऍक्च्युअल मेंटेनन्स करायला लागेल का मला? आणि मी हे केलं नाही तर मी आजारी पडणार. आजारी पडलो म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये जा, इंजेक्शन घ्या, सलाईन लावा, ऑपरेशन करा. इट्स कॉल्ड मेंटेनन्स. ही झाली दुरुस्ती, कारण तिथे बिघाड झालाय. आणि इथे बिघाड न होता आपण त्याची संगोपन केलं, त्याची काळजी घेतली. इट्स कॉल्ड मेंटेन. शब्दांमधला फरक बघा किती आहे, लक्षात आलं? त्याच्यामुळं मेंटेनवर, ती इक्विपमेंट मेंटेन कसं राहील ह्याच्यावर मेंटेनन्स मेकॅनिकने जास्त भर दिला तर आपला टाइम वाचतं, एनर्जी वाचते, पैसा वाचतो. इंडस्ट्रीचा जिथं तुम्ही वेळ वाचवाल, इंडस्ट्रीचा जिथं एनर्जी वाचवाल, मॅनपॉवर वाचवाल, इंडस्ट्रीचा जिथं तुम्ही पैसा वाचवाल, तिथं ऑटोमॅटिकली इंडस्ट्री तुमचं करिअर घडवेल. हा नुसता इक्विपमेंट बिघडवतो किंवा बिघडलं तरी हात तोडतो, हे तुटतात त्याच्याकडनं, तर तुम्हाला प्रमोशन भेटेल, तुम्हाला कन्फर्मेशन भेटेल, नाही भेटणार, आहे की नाही? पण तुम्ही त्या मशीनवर काम केलं, आपण म्हणतो की हा ऑपरेटर आल्यापासून किंवा हा मेंटेनन्स मेकॅनिक आल्यापासून त्या मशीनला प्रॉब्लेम नाही. दॅट इज द सर्टिफिकेट. हे तुम्हाला दिलेलं सर्टिफिकेट आहे. जेव्हा तुमचा ऑफिसर असं बोलेल किंवा हा आल्यापासून प्लांट स्मूथ आहे, हा आल्यापासून ती मशीन व्यवस्थित चालली, याचा अर्थ ती काय आपोआप चालली का? तर मागच्या ऑपरेटरचा तिचा काय दुश्मनी होती का? नाही. तर तो मेंटेन ठेवले. त्याला मशीनला काय रोजच्या रोज गरजेचं आहे, ऑइलिंग गरजेचं आहे किंवा त्याचं ऑब्झर्वेशन गरजेचं आहे, ते तो बघतो, म्हणून ती मशीन टिकते. इज दॅट क्लिअर? त्यामुळे मेंटेनन्समध्ये मेंटेन हा जास्त महत्त्वाचा आहे. मशीनची देखभाल घेणं. मग मेंटेनन्सची डेफिनेशन कशी करणार? मशीनची देखभाल घेणं, तसेच मशीनमध्ये आलेले बिघाड दुरुस्त करून मशीन पूर्वस्थितीत आणून चालू ठेवणं, हे जे काम आहे या कामाला आपण त्या मशीनचं मेंटेनन्स म्हणतो. ओके. आणि मेंटेनन्समध्ये तुम्हाला सांगितलं की स्टडी चार्टमध्ये मेंटेनन्समध्ये काय पॉईंट्स येतात, आहे की नाही? पहिलं मशीनचं इंट्रोडक्शन किंवा इन्क्वायरी येते, हिस्ट्री चार्ट येते, हिस्ट्री शीट येते, आहे ना, ट्रायल येतं, ऑपरेटिंग येतं, त्याच्यानंतर ट्रबल सर्चिंग येतं, ट्रबल शूटिंग येतं, बिफोर डिसमेंटलिंग, नंतर डिसमेंटलिंग येतं, नंतर ट्रबल शूटिंग येतं, परत ट्रबल सर्चिंग येतं आफ्टर डिसमेंटलिंग, परत ट्रबल शूटिंग येतं आफ्टर डिसमेंटलिंग,
ट्रबल शूटिंगमध्ये तुम्ही रिपेअरिंग रिप्लेसिंग करताय, नंतर क्लिनिंग करताय, ऑइल ग्रीसिंग करताय, है ना, नंतर रिअसेंबल करताय, परत ऑपरेटिंग करून चेकिंग करताय आणि हँडओव्हर करताय. हे जे पार्ट्स, हे कामं सांगितले, हे कामं कोणाची आहेत? मेंटेनन्स मेकॅनिकची आहे. म्हणजे मेंटेन ठेवणं हा एक आहे, आणि मेंटेनन्स करायचं असेल तर एवढी कामं तुम्हाला ते इक्विपमेंटची करावी लागतात. आणि जो मेंटेनन्स करतो त्याला मेंटेनन्स मेकॅनिक म्हणतात. जो केमिकल प्लांटमधल्या इक्विपमेंटचे मेंटेनन्स करतो त्याला मेंटेनन्स मेकॅनिक ऑफ केमिकल प्लांट. आणि ते जिथं शिकवलं जातं ते आहे MMC. इज दॅट क्लिअर? बरोबर आहे. तर बघा, मेंटेनन्सचे प्रकार किती पडतात? मेंटेनन्सचे 2 प्रकार पडतात मेन. एक प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि एक करेक्टिव्ह मेंटेनन्स किंवा ब्रेकडाऊन मेंटेनन्स. प्रिव्हेंट आणि करेक्ट या शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. प्रिव्हेंट म्हणजे प्रतिबंध, रोखणे, थांबवणे. आणि करेक्ट याचा अर्थ बरोबर करणे, जे बिघडले ते बरोबर करणे. करेक्टिव्ह मेंटेनन्स किंवा ब्रेकडाऊन मेंटेनन्स. मग बघा, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा बिघाड होऊ नये म्हणून काळजी घेतो, आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केलं नाही तर ब्रेकडाऊन मेंटेनन्स येतं, तर आपल्याला करेक्टिव्ह मेंटेनन्स करावं लागतं. इज दॅट क्लिअर? उदाहरण सांगतो बघा. साथ आलेली आहे तापाची, तर ताप येऊ नये म्हणून मी काय करणार? प्राथमिक लस टोचणार, प्रतिबंधात्मक लस टोचणार. मग त्याला ताप येणार नाही, किंवा जे बॅक्टेरियाज आहेत त्याचा इफेक्ट ह्यांच्यावर होणार नाही. बरोबर. पण मी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केलंच नाही, मी लस घेतली नाही. आता बॅक्टेरियाचा लोड वाढला, आपली प्रतिकार शक्ती कमी पडली, तो अटॅक करणार. आता मला ब्रेकडाऊन घ्यायला लागेल, आता ॲडमिट करावं लागेल, इंजेक्शन चालू करावं लागतील, सलाईन चालू करावं लागतील, वेगवेगळ्या टेस्ट घ्याव्या लागतील. ब्रेकडाऊन मेंटेनन्स. एखादं जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स वेळेत केला नाही तर ती मशीन ब्रेकडाऊन राहील. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट काय आहे तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. मेंटेनन्समध्ये मेंटेनिंग करणं खोलाखोलीपेक्षा हे जास्त इम्पॉर्टन्स आहे. तसं मेंटेनन्सच्या टाईप्समध्ये प्रिव्हेंट करणं, ट्रबलला येऊ न देणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं? मग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये पण बरेचसे प्रकार पडतात. तुम्ही नेटवर सर्च केले तर प्रत्येक जण आपापल्या परीने त्या प्रकार टाकलेले असतात. पण बघा, सोपे मी तुम्हाला सांगतो. याच्यात एक आहे की बाबा ऑनलाईन मेंटेनन्स. म्हणजे मशीन चालू आहे, चालूमध्ये आपण ऑइल टाकणं, ग्रीस टाकणं. मशीन 1-2 मिनिटासाठी बंद केली आणि मी त्याच्यावर काम केलं, किंवा 15 मिनिटासाठी किंवा अर्ध्यासाठी बंद केलं आणि काम केलं, तर ते ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये येत नाही. पण मी शटडाऊनच घेतला आहे, दिवसभर घेतला आहे किंवा आठवड्याभराचा शटडाऊन घेतला आहे आणि मी खोलाखोलीचं काम केलं आहे, इट्स कॉल्ड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ब्रेकडाऊन मेंटेनन्सचं डायरेक्टली इफेक्ट तुमचा प्रोडक्शनवर होतो. लक्षात आलं? नाहीतर एक बोलत काय, हां मशीन बंद केलं आणि मी ऑइल टाकला आणि लगेच मशीन चालू केली, मग झाला ब्रेकडाऊन. हा ब्रेकडाऊन मेंटेनन्स नाही. प्रोसेस जास्त वेळ डिस्टर्ब नाही राहिली किंवा प्रोडक्शन थांबलं नाही गेलं जास्त वेळ, तिथं आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करू शकतो. ओके. म्हणजे बघा की मला जरा आवाज येतोय, बंद केली, ऑइल फिरवलं आहे की नाही, ऑइल गनने, आणि चालू केली, हे झालं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समधलं हे झालं ऑनलाईन मेंटेनन्स. ओके. किंवा व्हायब्रेशन होत आहेत, नटबोल्ट जे फाउंडेशनचे लूज झाले तर व्हायब्रेशन होते, मी बंद केलं, फाउंडेशन टाईट केलं, हे झालं ऑनलाईन मेंटेनन्स. ब्रेकडाऊनमध्ये येत नाही. ब्रेकडाऊन याचा अर्थ पूर्ण सिस्टीम थांबवा, बराच काळासाठी थांबवा. करेक्ट. म्हणजे फाउंडेशन बोल्ट मी टाईट केली, हे मी ऑनलाईन मेंटेनन्स करू शकतो. हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स का आहे
तर फाउंडेशन लूज होऊन ते बाहेर पडतील, तुटतील, किंवा एखादा पार्ट तुटेल, किंवा मशीनचा काहीतरी पार्ट बाहेर पडेल आणि मशीन ब्रेकडाऊन राहील. त्याच्यापासून प्रिव्हेंट करायचं, रोकायचं, प्रतिबंध करायचा म्हणजे काय करायचं, आपण नट बोल्टिंग टाईट केली, ऑइलिंग ग्रीसिंग केलं, हे झालं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. लक्षात येते. हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समधला हा ऑनलाईनचा पार्ट. किंवा एखादा गार्ड आहे, तो हलतोय, त्याचा नट लूज झाला आहे, बंद केलं, गार्ड फिट केला, ओके. हे कुठलाही पार्ट एखादा लूज झाला आहे आणि आपण 2 मिनटं किंवा अर्धा तासासाठी 15 मिनिटासाठी बंद करून ते काम केलं आहे, हे झालं तुमचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समधला हा ऑनलाईन. चालू स्थितीमध्ये प्रोडक्शन बंद न करता किंवा जास्त वेळ बंद न करता, शटडाऊन न घेता जे काम मी करतो इट्स कॉल्ड ऑनलाईन मेंटेनन्स. किंवा एखादा कचरा आहे, एखादा फडका सापडला आहे एखाद्या पार्टमध्ये, बंद केलं, काढलं, हा सुद्धा मेंटेनन्सचा प्रकार आहे. क्लिनिंग केलं, क्लिनिंग करणं हा सुद्धा मेंटेनन्सचा प्रकार आहे. मेंटेन ठेवतो त्याच्याने आपण, आहे की नाही. घाण जास्त वाढली, कचरा सापडला आणि नंतर हळूहळू काय होईल, प्रॉब्लेम येईल. किंवा एखादी वस्तू गंजलेला आहे, पार्ट बंद केला, थोडासा गंज काढला, ऑनलाईन मेंटेनन्स करतो हे आपण. ज्याला जास्त वेळ लागत नाही, जास्त वेळ प्रोडक्शन थांबत नाही, जास्त वेळ ती मशीन थांबत नाही, इट्स कॉल ऑनलाईन मेंटेनन्स. आणि ऑनलाईन मेंटेनन्स हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये. समजलं. दुसरा जो टाईप येतो त्याच्यामध्ये, तो येतो पिरियॉडिकल मेंटेनन्स. काय पिरियॉडिकलमध्ये पिरियड हा शब्द आहे, म्हणजे ठराविक कालावधीने केलेलं मेंटेनन्स. मशीन बंद पडू अगर न पडू, पण मला सांगितलं आहे की दर 3 महिन्याने हे ऑइल बदलायचं आहे. जसं बाईकचं पण दर 6 महिन्याने किंवा दर एवढ्या किलोमीटरवर ऑइल चेंज करायचं, सर्व्हिसिंग करायची. तेव्हा मशीन बंद पडली का, बाईक बंद पडली का, नाही, पण आपला पिरियड ठरलेला आहे. पिरियडनुसार आपण जे कामं करतो इट्स कॉल्ड पिरियडिकल मेंटेनन्स. मग त्याच्यामध्ये ऑइलिंग येतं, ग्रीसिंग येतं, क्लिनिंग येतं, किंवा पूर्ण ओव्हरहॉलिंग येते. म्हणजे ओव्हरहॉलिंग याचा अर्थ खोलायचं, क्लीन करायचं, त्याला ऑइलिंग ग्रीसिंग करायचं, काही प्रॉब्लेम असेल ते शूट करायचे, परत रिअसेंबल करायचं आणि ट्रायल घ्यायची. म्हणजे काही प्रॉब्लेम झाला नव्हता पण मी ते सर्व्हिसिंग केली, बरं. तर हे झालं पिरियडिकल मेंटेनन्स. पिरियडिकल मेंटेनन्समध्ये आपण डेट ठरवतो, त्या हिस्ट्री शीटमध्ये लिहितो, बाबा 1 जानेवारी 2021 आजची आपली डेट आहे, आज आपण मशीनची सर्व्हिसिंग केली. नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 1 एप्रिल 2021 नेक्स्ट ड्यू डेट, त्याला काय म्हणतो, नेक्स्ट ड्यू डेट. तो कार्ड असतो, तो कार्ड त्या मशीनवर लावून ठेवायचा, त्याच्यावर नेक्स्ट ड्यू डेट आपण केलेल्या ह्याची डेट असते आणि त्यानंतर नेक्स्ट ड्यू डेट असते. त्या डेटला बरोबर ते काम झालं पाहिजे. मग ऑइलिंग असो, ग्रीसिंग असो, डिसमेंटलिंग असो, क्लिनिंग असो. लक्षात आलं. ज्या गोष्टी बदलायच्या आहेत ते ठरलेल्याप्रमाणे ते करायचं असतं. हे जर केलं नाही, समजा ऑइलची डेट आपल्याला आली 1 एप्रिल 2021 आणि महिना होऊन गेला, आपण काय ऑइल चेंजेस केला नाही, तर पुढे ट्रबल यायला सुरुवात होते. आणि ट्रबल आल्यानंतर समजा आपण बेअरिंग आहे त्याला ग्रीस लावायचं होतं, नेक्स्ट ड्यू डेट उलटून गेली, महिना झाला, लावू करताना राहिलं. आता काय होईल, त्या ग्रीस हळूहळू फ्रिक्शनने पातळ होऊन निघून जात असतं आणि मग तिथला घर्षण वाढतं, फ्रिक्शन वाढतं. फ्रिक्शन वाढल्यानंतर टेम्परेचर वाढतं आणि बेअरिंग जी असते ती ब्रेक होते किंवा जाम होते. जर आपण ड्यू डेटवर काम केलं असतं, पिरियडिकल मेंटेनन्स केलं असतं, तर आपल्याला ब्रेकडाऊन मेंटेनन्स झालं असतं का. आता मशीन थांबवा, ती बेअरिंग आणा, बेअरिंग लावा, चेंज करा, परत बेअरिंगचे पैसे गेले ते गेले, वेळ गेला, एनर्जी गेली. हे जर मी वेळेत त्याला ग्रीसिंग केलं असतं तर ती वाचली असते. कळलं. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स न केल्यामुळं ॲक्सिडेंट पण घडतात. समज आपल्याला दिसतंय याचा नटबोल्ट लूज आहे, व्हायब्रेट करतोय, आपण दुर्लक्ष केलं आणि एक वेळ असेल की नटबोल्ट निघेल आणि तो पार्ट कोणातरी अंगावर पडेल. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स फक्त
ब्रेकडाऊन मेंटेनन्स वाचवतो असं नाही, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ॲक्सिडेंट पण वाचवतो, फायर पण वाचवतो, कळते. त्याच्यामुळं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. म्हणजे ऑनलाईन मेंटेनन्स येतं, त्यानंतर पिरियडिकल मेंटेनन्स. पिरियडिकलमध्ये ठराविक वेळेनंतर केलेलं मेंटेनन्स. मशीनला काही झालं नाही आहे, पण मशीनला काही होऊ नये म्हणून घेतलेली काळजी, पण पिरियड वाईज. लक्षात आलं. आणि तिसरं येतं रेकॉर्ड मेंटेनिंग, हिस्ट्री शीट. हे सुद्धा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे. का आहे तर तुम्ही हिस्ट्री शीट जर प्रॉपर भरत असाल तर त्यानुसार तुम्ही काम करत राहाल. इथे हिस्ट्री शीटमध्ये दिले नेक्स्ट ड्यू डेट, कधी याचा पार्ट बदलायचा आहे किंवा कधी याचा ऑइलिंग करायची आहे. ही हिस्ट्री शीटच नसती, मी लिहिलंच नाही, कुठे रेकॉर्डच ठेवला नाही, तर आपल्या लक्षात राहील का? किंवा आपण बदलून गेलो, आपण शिफ्टला नसलो, दुसऱ्या येणाऱ्याला माहिती आहे का यांनी कधी केलं आहे किंवा काय काम केलं आहे. म्हणजे रेकॉर्ड मेंटेनिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सला पण मदत करतं. जर एखादी मशीन ब्रेकडाऊनला आली तरीसुद्धा तुम्हाला ते मदत करतं. मागं कधी आली होती ब्रेकडाऊनला, काय प्रॉब्लेम होता, आता काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी इथं कळतात. बेरिंगचे डिटेल्स दिलेले असतात, बेरिंगला लागणारा ग्रीस दिलेला असतो, कोणत्या क्वालिटीचा किती वापरायचा आहे, ती बेरिंग कुठे दिले आहे इक्विपमेंटमध्ये त्याचं लोकेशन दिलेलं असतं, ऑइल कुठला वापरायचा, किती वापरायचा, कुठल्या ग्रेडचा वापरायचा हे त्यात दिलेलं असतं. बेरिंगचे नंबर दिलेले असतात, बेल्टचे नंबर दिलेले असतात, सगळं जे डिटेल आहे ते ह्याच्यात दिलेलं असतं. तुम्हाला बेरिंगचा आवाज येतोय तर ती खराब होण्याच्या आधी तुम्ही मागू शकता. जर तुमच्याकडे रेकॉर्ड नसेल तर तुम्हाला खोलावं लागेल, नंबर बघावा लागेल. बऱ्याच वेळा नंबर पण घासून जातो, मग नंबर मिळत नाही. इथं रेकॉर्डमध्ये लिहिलं असेल तर बघण्याची काय गरज आहे, जा डायरेक्ट ह्या रेकॉर्डनुसार मागून घ्या, बदलायच्या वेळेला डायरेक्ट काढा बदला. इझी काम होतं ह्या हिस्ट्री शीटमुळं, रेकॉर्ड मेंटेन केल्यामुळं. इज दॅट क्लिअर? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये ह्या गोष्टी येतात. आणि ब्रेकडाऊनमध्ये काय येतात, प्रिव्हेंटिव्ह प्रॉपर न केल्यामुळं किंवा त्या मशीनचा लाईफ स्पॅन ओव्हर झाल्यामुळं किंवा आपली ऑपरेटिंग पद्धत बरोबर नसल्यामुळं किंवा त्या मशीनच्या पार्टची क्वालिटी किंवा MOC प्रॉपर नसल्यामुळं त्या मशीनमध्ये बिघाड घडतो आणि मग ती मशीन रिपेअरिंगला येते, की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ जातो, जास्त एनर्जी जाते, जास्त प्रोडक्शन कॉस्ट लागतो, जास्त दिवस लागतात. आणि ह्या कार्यक्रमाला काय म्हणतो आपण, ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणतो. इज दॅट क्लिअर? म्हणजे काय काय प्रॉपर पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्रॉपर पाहिजे, त्या मशीनवरचं आपल्याला ऑपरेटिंग प्रॉपर पाहिजे, त्या मशीनचं आपल्याला नॉलेज प्रॉपर पाहिजे. कशाला? ती मशीन प्रॉपर क्वालिटीची पाहिजे, तिचे पार्ट्स प्रॉपर MOCचे पाहिजे, तिचा लाईफ स्पॅन शिल्लक असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वस्तूची एक वय असतं ना, आयु असते, गॅरंटी असते. ह्या गोष्टी सगळ्या ओव्हर झाल्या किंवा चुकीच्या आल्या की इक्विपमेंट ब्रेकडाऊनला येतं. समजल्या या गोष्टी? मग ब्रेकडाऊनला आल्यानंतर आपल्याला पर्याय राहत नाही, प्लॅन थांबवा. मग किती तास, 1 तासात होईल किंवा 1 दिवसात होईल किंवा आठवडा पण लागेल, थांबवायचा असतो, तो खोलायचा असतो. मग इथून ब्रेकडाऊनला आपण जसं मेंटेनन्सला पॉईंट्स दिलेले आहेत, ऑपरेटिंग, इन्क्वायरी, हिस्ट्री चेक, त्यानंतर ट्रबल सर्चिंग, शूटिंग, डिसमेंटलिंग, ह्या पॉईंटनुसार एकदा मशीन काढली बाहेर की ह्या पॉईंटनुसार त्या मशीनला मेंटेनन्स करायचा आणि प्रॉब्लेम शूट आउट करायचा. लक्षात आलं? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स महत्त्वाचं आहे, आपल्याला त्या मशीनचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे, ऑपरेटिंग प्रॉपर असणं महत्त्वाचं आहे ना. प्रॉपर काळजी घेतली पाहिजे, ती मशीन प्रॉपर स्टँडर्डचीच पाहिजे, मशीनचे पार्ट्स प्रॉपर MOCचेच पाहिजेत आणि लाईफ स्पॅन पण त्याचा ओव्हर झालेला नाही पाहिजे. अशा गोष्टी जर असल्या प्रॉपर तरच ब्रेकडाऊन मेंटेनन्सला येणार नाही, लवकर येणार नाही. आणि जर ह्या गोष्टी प्रॉपर नसल्या तर लवकर ती वस्तू, लवकर ते इक्विपमेंट ब्रेकडाऊनला येईल. इजंट इट? मेंटेनन्समध्ये आपल्याला कसं आहे की पहिली गोष्ट, स्पॅनर किंवा मेंटेनन्स टूलबॉक्सला हात न लावता इक्विपमेंट दुरुस्त झाला पाहिजे.
म्हणजे आपण काय म्हणू की त्याला काहीच नाही वापरायचं का, वापरायचा, पण पहिल्यांदा लगेच बाबा टूल्स काढले आणि खोलायला घेतला असं नाही करायचं. जेवढं शक्य आहे तेवढं हा जो टूल आहे, दिमाग काय म्हणजे बुद्धी, ही टॅलेंट किंवा हे नॉलेज तुमचं त्याबाबतचं, हे इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट पॉवरफुल टूल ऑफ मेंटेनन्स. तुम्ही सगळे टूल्स वापरताय पण दिमाग हा टूल वापरत नाही, चालेल का? बाबा हा एक नटबोल्ट खोलत नाही, मी स्पॅनर घेतला, योग्य साईजचा घेतला, प्रयत्न करतोय, खोलतोय, पण दिमाग काय वापरायला पाहिजे की बाबा त्या स्पॅनरला एक पाईप टाकून ते लेंथ वाढवून आणायला पाहिजे, किंवा अँटी रश स्प्रे मारलाय का, किंवा थोडा ठोकून बघितलाय का. ह्या गोष्टी लॉजिक आहेत. म्हणजे मेंटेनन्स हा नॉलेज किंवा टॅलेंट बरोबर लॉजिकल पण गोष्ट आहे. लॉजिक कळतं ना, एक आयडियाज किंवा एक बाबा असं करूया का, हे असं करून बघूया का, हे लॉजिक असतात. हे लॉजिक आपल्याला वापरता आले पाहिजे. उदाहरण घेतो बघा, की तुम्हाला नटबोल्ट निघत नाही, फार गंजलाय, अँटी रस्ट मारून ठेवा एक दिवस अगोदर आणि मग ट्राय करा, खोलतोय का बघा. तरी नाही खोलत तर त्याच्या हेडवर, थ्रेडिंगवर नाही, हेडवर एखादा दुसरा नटबोल्टने किंवा स्पॅनरने ठोकून बघा. जर थ्रेडिंगमध्ये गंज अडकला असेल, तो जर फ्री झाला तर निघण्याचे चान्सेस असतात. लक्षात आलं? मग ते जरा ठोकून बघायचं, किंवा खोलायचं आहे ते अँटी क्लॉकवाईज ओपन होतं, क्लॉकवाईज क्लोज होतो, पण आपल्याला खोलायचं आहे तर अर्धा थ्रेड आपण क्लोज करून बघूया. थोडासा इकडं फिरवल्यानंतर कदाचित तो परत अँटी क्लॉकवाईजला ओपन होईल. कधी कधी काय होतं, आपण अँटी क्लॉकवाईज जोर लावत असतो, प्रयत्न करतो पण तो उघडत नाही. मग बंद करायचा, जरासा इकडं फिरतोय का बघायचा. जर थोडा पाव भाग जर थ्रेड थोडा क्लोज झाला तर तो ओपन पण होऊ शकतो. लक्षात आलं? ही ट्रिक वापरा. स्पॅनर कुठला वापरायचा, रिंग स्पॅनर वापरायचा का पट्टी म्हणजे डबल एंडेड स्पॅनर वापरायचा, हे ठरवलं पाहिजे, का बॉक्स स्पॅनर वापरला पाहिजे, याचा अभ्यास घ्यायचा. जर लूज स्पॅनर असेल तर आपल्याला कॉईन किंवा ब्लेड कुठल्या बाजूला टाकायला पाहिजे, त्या स्पॅनरचा अँगल कसा आहे, क्लोजिंगला कुठे अँगल ठेवायला पाहिजे, ओपनिंग करायचं असेल, अँटी क्लॉकवाईज फिरवायचं असेल तर अँगल कुठे ठेवला पाहिजे. ह्या ट्रिक आहेत. लक्षात? किंवा एखादा नट बोल्टमधनं निघत नाही तर दुसरा एक नट फिट करा, एकदम फिट करा आणि मग खोलायला घ्या. फिट केल्यानंतर कदाचित तो त्याला पण हलवतो आणि फ्री करतो. किंवा नाईस निघत आहेत, किंवा हेडचे जे साईडचे हे आहेत, कॉर्नर आहेत, ते स्लिप झाले, स्पॅनर फिरतो, गोल फिरतो, बसत नाही. मग अशा वेळेला काय करा, त्या बोल्टला, त्या हेडला किंवा त्या नटला खाच पाडा. आणि जर खाच मिळाली की त्याच्यावर स्क्रूड्रायव्हर पकडा आणि ठोका, तुम्हाला ग्रीप मिळेल, उघडेल. भले तो बोल्ट फेकून द्या किंवा नट फेकून द्या. लक्षात आलं? ह्या मेंटेनन्समधल्या ट्रिक आहेत. एखादा पार्ट चिपकलाय, नटबोल्ट खोलले निघत नाही, तर त्याच्या गॅपमध्ये दोन बाजूला, समोरच्या समोर दोन बाजूला स्क्रूड्रायव्हर टाका आणि थोडं ठोकून त्याला थोडं उचकवा. लक्षात? ह्या ट्रिक वापरायच्या. किंवा मध्ये गॅस्केट असते, ती गॅस्केट चिपकते बरेच दिवस न काढल्यामुळं, मग ते डायरेक्ट पार्ट उघडला तर ती अर्धी ह्याच्यात आणि अर्धी त्यात जाऊ शकते. मग थोडंसं उघडा आणि हळूहळू त्याला कटवा स्क्रूड्रायव्हर टाकून आणि फ्री करा. कळलं की नाही? समजतंय? अशा वेगवेगळ्या ट्रिक तुम्हाला शिकवल्या जाणार नाही, तुम्ही शिकायच्या, शोधायच्या. तसंच हॅमरिंग मेटल टू मेटल नाही करायचं, फायर होते किंवा जॉब खराब होतो. मग लाकडी हॅमर वापरा किंवा लाकडी पट्टीमध्ये वापरा. कळलं? अशा बऱ्याचशा ट्रिक येतील, त्या अभ्यासायच्या आणि त्याच्यानुसार काय करायचं,
काम करायचं, लॉजिक लावायचं, काय केलं पाहिजे. कळलं की नाही. एखादा समजा नट आतमध्ये फसलाय, त्याचा हेड तुटलाय, आता बोल्टचा भाग फसला आणि हेड तुटून गेला. आता बोल्ट काढायचा कसा, त्याला रेड हॉट करतात, गरम करतात आणि स्टड एक्सट्रॅक्टर टाकून त्याला फोडतात किंवा गरम करून त्याला फोडतात. न गरम करता फोडलं तर काय होईल, तो निघेल, पण बाजूचे थ्रेडिंगच्या पार्टचे खराब करेल. थ्रेडिंग पण खराब नाही व्हायला पाहिजे आणि तुटलेला भाग पण काढता आला पाहिजे. त्याच्यासाठी स्टड एक्सट्रॅक्टर वापरायचा किंवा मग ग्लो लॅम्प वापरून रेड हॉट करायचा आणि मग फोडून काढायचा, आहे की नाही. समजा बोल्ट लावलाय पण बोल्ट पूर्ण गेलाच नाही कारण जागा आपली संपली, तर याच्या अगोदर काय टाकायला पाहिजे, दुसरा नट टाकायला पाहिजे, वायसर टाकायला पाहिजे, है ना. ह्या गोष्टी शोधायच्या स्वतःहून स्वतः. रिंग स्पॅनर असेल, डी स्पॅनर लावलाय, त्याची लेंथ वाढवायची आहे, पाईप नाही आपल्याकडे, तर रिंग स्पॅनर फसवा, त्याच्यात रिंग स्पॅनर वापरा, आहे की नाही. ह्या सगळ्या तुम्हाला ट्रिक शोधाव्या लागतील आणि मगच मेंटेनन्स होतं. समजलं.